बस. छान. चला, आज आपल्या वर्गाचा मायाताई आल्याय. मायाताईंना को होस्ट करते. मायाताई, वेलकम. स्वागत आहे. जय श्री कृष्ण. धन्यवाद दादा. खूप धन्यवाद. खूप स्वागत आहे ताई. हा. हो, जय श्री कृष्ण. धन्यवाद ताई. चला. आज आपल्या वर्गाचा आनंदोत्सव आहे. तर आपण नेहमी कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करतो. तर ती प्रार्थना आता म्हणणार आहे भार्गवी. 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 कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दौ कृष्णो वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुम्. जय जय श्री श्री कृष्ण. सुंदर, खूप सुंदर. जय श्री कृष्ण. जय श्री कार्यक्रम कृष्ण. म्हटला की दीप प्रज्वलन हे आलंच. तर हे दीप प्रज्वलन करणारे जीविका. हा, जीविका. एक मिनिट. हा. निषिद्धैरप्येभिर्लुलितमकरन्दो मधुकरैः करैरिन्दोरन्तश्छुरित इव सम्भिन्नमुकुलः विधत्तां सिद्धिन्नो नयनसुभगामस्य सदसः प्रकीर्णः पुष्पाणां हरिचरणयोरञ्जलिरयम् शरदिन्दुनिभां शुभ्रवस्त्रैरलङ्कृताम् कलहंसकृतावासां वरदां शारदां नुमः. छान छान, सुंदर. पूजा खूप सुंदर, केली आपण खूप सुंदर. शंखनाद करतो. तर तो शंखनाद करणारे भार्गवी. छान छान छान. मस्त. खूप सुंदर, अदानी खूप सुंदर. सुंदर आवाज काढला मी. सरस्वती वंदना म्हणणारे जीविका. जीविका. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यान्पहा निशेषजाड्यान्पहा. खूप छान. खूप छान, खूप छान. जय श्री कृष्ण. आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या मायाताई आल्यात. तर मी आपले GC दादांना विनंती करते की त्यांचे स्वागत आणि त्यांचा परिचय करून द्या सगळ्या बालकांना. मायातींचं या वर्गामध्ये स्वागत आहे. आणि मायाताई आणि मी एलफोरला मी GC होतो त्यावेळेस ट्रेनर होते. तर मायाताईचं ते नाशिकला राहतात, नाशिकचे आहेत.
त्यांनी मार्च 2021 मध्ये गीता परिवार जॉईन केला आणि लगेच जुलैमध्ये ते ट्रेनर झाले आणि ते L1 पासून L4 पर्यंत ट्रेनर म्हणून आहेत. त्या शांत स्वभावी आणि मनमिळावू आहेत. तर आपण आलात आणि आमचे बालगोपाल जे छोटेसे बालगोपाल आहे त्यांचं तुम्ही विविध गुणधर्माचे प्रोग्राम पहा. तशी जास्त संख्या नाही, पण 7-8 लोक आहेत. तर तुमचं स्वागतच आहे. तर त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं ही विनंती. धन्यवाद दादा. ताई दादा, तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि मला खूप आनंद वाटला ही छोटीशी बालगोपालांची आपली म्हणजे वर्ग आहे आपल्या बालगोपालांचा, त्यामुळे मला जास्त जास्त छान वाटतंय. मला पण खूप आवडतं म्हणजे असं बालकांशी जरा बोलायला. बघूयात आपण आधी थोडेसे 1-2 चालेल बालकांचे चालेल. गुणदर्शन आणि मग बोलते. हो चालेल. ओके, चालेल. तनिष्क व्हिडिओ ऑन एक कर मिनिट. बेटा. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 1 मिनिट. विद्याताई पण आल्या आहेत. हो, विद्याताई पण आलेल्या आहेत. विद्याताई, जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण जय ताई. श्री कृष्ण ताई. कृष्ण वेलकम. दीदी. खूप खूप स्वागत आहे तुमचा. विद्याताई स्वागत. तुम्ही आलात आणि आमच्या आनंद उत्सवामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तर तुम्ही पण आम्हाला थोडंसं मार्गदर्शन केलं तरी छान वाटेल. आमचा बालगोपालाचा वर्ग आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही मार्गदर्शन करावं थोडं. जी, जय श्री कृष्ण सभी बाल गोपालों को। आप सभी को सर्वप्रथम मैं अभिनंदन करना चाहूंगी। कितने जन है? 5 जन, 6 जन? 5 जन है, 5 जन. अभी तो 4 ही लोग हैं. कभी 6 रहते हैं, कभी 5 रहते हैं. अभी एग्जाम सीजन है तो थोड़ा. हाँ, तो 5 जन है तो 5 जन आ रहे हैं रेगुलर, ये सबसे बड़ी रेगुलर बात है, है। रेगुलर है. यस, तो आप सभी को अभिनंदन करना चाहूंगी। आपने L1 से लेके L1 कंप्लीट किए एंड L2 में भी रेगुलर क्लास अटेंड करके L2 कंप्लीट किए। बहुत बहुत अभिनंदन। इसमें जिज्ञासु एग्जाम के लिए फॉर्म भरे हुए कितने जन हैं? भरे हैं क्या? नहीं नहीं शायद, है ना? अभी तैयारी कर रहे हो? कर रहे हैं, ओके। अगली बार जरूर करना, छुट्टियों में हाँ. जिज्ञासु की तैयारी करना। छुट्टियों के बाद जो भी अगले महीने में आएगा तो जरूर जरूर करना सभी ने, है ना? और जीसी दादा, टीए दीदी एंड ट्रेनर दीदी, आपको भी अभिनंदन। बच्चों को जो मार्गदर्शन चाहिए था बहुत अच्छे से आपने दिया है, बहुत बहुत अभिनंदन। और गीता परिवार की तरफ से बहुत बहुत हृदयपूर्वक धन्यवाद आपको। और मैं ज्यादा कुछ नहीं बोलूंगी। सबसे पहले आपको गीता परिवार की ध्येय वाक्य याद है क्या? याद है किसी को? क्या बोलते हैं? हर इसमें लास्ट में लिखा हुआ रहता है, एवरी डे के आपकी जो लिंक आती है उसमें सबसे नीचे लिखा हुआ रहता है, क्या रहता है? गीता पढ़िए, पढ़ाइए और जीवन में लाइए, है ना? है क्या नहीं? हाँ, बराबर. पढ़े हैं कभी? आज जरूर पढ़ना, ठीक है? गीता पढ़िए, आप पढ़ ही रहे हो, बहुत अच्छी बात है। गीता पढ़ाइए, उसकी जरूरी नहीं है आप अभी से पढ़ाना शुरू करो, मगर आपके फ्रेंड्स के साथ तो शेयर कर ही सकते हो ना। आपने जो भी अनुभव किया है वो अपने फ्रेंड्स के साथ शेयर करना है एंड उसके बाद जीवन में लाइए। जीवन में आज के आज आप पढ़ेंगे और तुरंत जीवन में लाएंगे ऐसा नहीं होगा। आप सतत कंटिन्यूअस उसको पढ़ते रहेंगे, उसका मीनिंग समझते रहेंगे, उसके बारे में सोचेंगे और आप जो भी डे टू डे काम करते हैं उसमें उसको इम्प्लीमेंट करने को होता है या नहीं, मैं करूँ तो कैसे करूँ, इस बारे में आप सतत चिंतन करेंगे तो जरूर जरूर आप जीवन में भी ला सकते हो।
और इसको, ये जो वाक्य है, पढ़िए पढ़ाइए और जीवन में लाइए, ये जो वाक्य है अपना जीवन का ध्येय वाक्य करना है। एंड आपके जो भी फ्रेंड्स है उनको सबको, प्रचारक तो बहुत सिंपल वर्ड है, प्रचार करना यानी क्या है, आपने अपने फ्रेंड्स के साथ शेयर करना है, बातें शेयर करना है, उनको बोलना है मैं कर रहा हूँ, मुझे बहुत अच्छा लग रहा है, मेरा कंसंट्रेशन लेवल इंप्रूव हो गया है, मेरे पढ़ाई में बहुत फर्क पड़ गया है, मेरा टेंशन आना एग्जाम के टाइम पे है ना, स्टूडेंट्स को सबसे ज्यादा क्या होता है, एग्जाम के टाइम पे टेंशन आता है और सबसे ज्यादा नर्वसनेस आता है, ये सबसे आप ये हो सकते हो, इंप्रूवमेंट ला सकते हो, कंसंट्रेशन लेवल आपका बढ़ सकता है, ये सब स्टूडेंट लेवल में आप पढ़ रहे हो गीता, इस वजह से आपको बहुत बहुत फायदा होने वाला है। एंड ये फायदा जो है आपने अपने फ्रेंड्स के साथ शेयर करना, उनको भी मोटिवेट करना कि गीता सीखो, है ना, बोलते हैं ना आज की जो बच्चे हैं वो आगे की भारत की पीढ़ी है, बोलते हैं ना आगे की प्रजा है। तो आपको ये करना है, बहुत सिंपल सी काम करना है, आपके फ्रेंड्स को भी गीता परिवार में इन्वॉल्व कर, क्योंकि अगले 1 महीने एग्जाम्स के बाद आपको छुट्टी आने वाला है, छुट्टियों में आपको ये काम करना है। हाँ, सभी को करेंगे ना पक्का? यस, वेरी गुड, बहुत अच्छा लगा आपके साथ मिलके। और बाकी कुछ बोलना नहीं चाहूंगी मैं, मगर गीता पढ़ना जो अध्ययन है यहीं पे रुकना नहीं है, आपको लेवल 3 करना है, लेवल 4 करना है, और जो भी एग्जाम से जिज्ञासु, गुंजन तो आपने दिया है, गुंजन सर्टिफिकेट मिला है ना आप सभी को? मिला है ना? तुम हिलाइए तो सही तो मुझे दिखेगा। यस, गुड। तो गीता गुंजन जिस तरह से आपने दिया है, गीता जिज्ञासु, जिज्ञासु, यस, गीता जिज्ञासु करना है, उसके बाद पाठक, पथिक, गीतावृत्ति, उसके बाद विचक्षण, जो भी एग्जाम्स है स्टूडेंट में, आप लोग बहुत शार्प होते हो, आपकी ग्रास्पिंग बहुत इजी होते हैं, हम लोगों को कितना मुश्किल हुआ था मालूम है क्या एग्जाम्स देने के लिए, हम तो बहुत स्ट्रगल करे थे, आप लोग तो इजीली कर सकते हो ये सब चीज। तो आप सभी लोग मुझे प्रॉमिस करो, आप सभी लोग एग्जाम्स देंगे आगे जाके गीता की, करेंगे ना पक्का? यस, वेरी गुड, थैंक यू वेरी मच, बहुत बहुत अभिनंदन सभी को। जय धन्यवाद श्री दीदी, कृष्ण। धन्यवाद दीदी, मार्गदर्शन किया आपने। और अभी आप हमारे ये आनंदोत्सव में आए हैं, और अभी बने रहिए, बच्चों के प्रोग्राम देखिए, यस बहुत दीदी, अच्छा एक लगेगा 10 मिनट सभी बनी रहूंगी, 10 मिनट रहूंगी मैं, उसके बाद एक और को। बैच बहुत में भी जाना है। एक्चुअली हाँ, क्या हुआ है, कल की छुट्टी आने की वजह से सब आनंद उत्सव यहीं पे है, मोस्टली 55 हाँ, बैचेस में बहुत सारे इसका आनंद उत्सव आज ही है, तो हाँ, सभी को डिस्ट्रीब्यूट करके तो 15-15 मिनट अटेंड अभी अब करेंगे। थोड़ा तो एक दो प्रोग्राम तो जरूर देख के जाइए यस यस, बच्चों का। पक्का पक्का देखूंगी। जय श्री कृष्ण दीदी, सभी को जय जय श्री श्री कृष्ण। कृष्णा, बहुत बहुत धन्यवाद। तनिष्क चलिए है, कार्यक्रम। तनिष्क 14व्या अध्यायाचे तो 11 ते 27 श्लोक म्हणणार आहे। तनिष्क, सुरू कर बेटा। सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञाने यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युत। लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा, रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च, तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन। यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलये याति देहभृत्, तदोत्तमविदा लोकान् अमलान् प्रतिपद्यते। रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते, तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते। कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलम्, रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम्। सत्त्वासंजायते ज्ञानं रजसो लोभ एव च,
प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः नान्यं गुणेभ्यः कर्तारे यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वित्ति मद्भावं सोऽधिगच्छति गुणानेतानतीत्यत्रि देहि देहसमुद्भवान् जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते अर्जुन उवाच कैर्लिङ्गैः स्त्रीन् गुणान्नेतान् अतीतो भवति प्रभो किमाचारः कथं चैतांस् त्रिगुणान्नतिवर्तते श्रीभगवानुवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते समदुःखसुखस्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरस् तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः मानापमानयोस्तुल्यस् तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्म भूयाय कल्पते ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु. छान छान सुंदर. सुंदर, खूप छान, व्हेरी गुड. आता 16वा अध्यायाचे पहिले 1 ते 12 श्लोक म्हणणारे भार्गवी. भार्गवी. ॐ श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ षोडशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगो व्यवस्थितिः दानन्दमस्य यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागश्शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवम् ह्रीरचापलम् तेजःक्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं देवीम् अभिजातस्य भारत दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञाने चाभिजातस्य पार्थः सम्पदमासुरीम् देवी सम्पद्विमोक्षाय निबन्धाय सुरीमता मा शुचः सम्पदं देवीम् अभिजातोऽसि पाण्डव द्वौ भूतसर्गो लोकेऽस्मिन् देवासुर एव च देवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान् विदुरासुराः न शोचन नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरणीश्वरम्
अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहेतुकम् एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः काममाश्रित्य स्फुरन् दम्भमानमदान्विताः मोहाद् गृहीत्वा सद्ग्रहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसंचयान् जय आता श्री पुढचे कृष्ण. श्लोक जीविका म्हणते. इदमद्य मया लब्धम् इमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्तज्ज्ञानविमोहिताः अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च आत्मसम्भाविता स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधेन च संश्रितः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमश्रुभान् आसुरीष्वेव योनिषु आसुरीयोनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्येव कौन्तेय ततो यान्ति धमां गतिम् त्रिविधं नरकस्येदन् द्वारन्नाशत्मात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारे श्रीभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो यान्ति परां गतिम् ये शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् तस्मात् शास्त्रप्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. खूप छान, व्हेरी गुड. आता 17वा अध्याय 1 ते 10 श्लोक ऋत्विक म्हणणार आहे. ऋत्विक. जय श्री कृष्ण. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीता अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः। श्रीभगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु। सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः। यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः। अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः दम्भाहंकारसंयुक्ता कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मायचैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्। आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः। यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु। आयुः सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरारुद्या आहाराः सात्विकप्रियाः कट्वं ललवनात्युष्ण तीक्ष्ण रुक्षविदाहिनः आहारा राजसश्रेष्ठा दुःखशोकामयप्रदाः यातयामङ्गतरसं पूतिपर्युषितै च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्। खूप छान. व्हेरी गुड. खूप छान. सुंदर. ताई, मायाताई. हो, नक्की नक्की. जय श्रीकृष्ण. बालगोपाळांनो, खूप सुंदर म्हणालात तुम्ही. सर्वांनी चौघांनी अतिशय सुंदर म्हटलं. बरं, तुम्हाला माहितीये का, तुम्ही जी गीता म्हटली की नाही, तिचा पण बर्थडे असतो बरं का, तिचा पण जन्म झालेला आहे. तुम्हाला असं वाटेल, अरे या ग्रंथाचा कसा काय जन्म झाला? प्रश्न पडला की नाही तुम्हाला? बोला बोला. अनम्यूट आहात ना? अनम्यूट व्हा नाही. सगळ्यांनी. एक मिनिट, मी सगळ्यांना अनम्यूट हा करते. अनम्यूट करा. हा, केला. केला. अरे वा. तर मग आता सगळ्यांना असं वाटतं की नाही आपला पण बर्थडे असतो की नाही? हा, तसा ह्या गीता मातेचा पण बर्थडे आहे बरं का. आणि त्याचा जन्म कधी झाला, कुठे झाला, आपल्याला माहिती आहे का? नाही. कोणालाच माहिती नाही. आणि तो कसा झाला, कुठे झाला, आपण बघूयात थोडस. बघा, आपल्याला कौरव पांडव माहित आहेत का? ऐकली का स्टोरी? ऐकली ना? मग बघा, हे की नाही, मग त्याच्यामध्ये जो अर्जुन होता की नाही, 5 पांडवांमध्ये तुम्हाला नावं माहिती आहेत का पांडवांची? सांगा बरं. धर्मराज, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव. वा वा वा, छान छान. तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणजे. मग असं बघा, आपल्याला माहिती आहे, तुम्ही टीव्हीवर पण बघितली असेल मालिका, हो की नाही? आणि त्यावेळेस आणि ह्या आपण जी गीता म्हणतो आता, ही गीता मातेचं जे पूजन करतो की नाही, तुम्ही जे गीता म्हणताय, गीतेचे श्लोक म्हणताय की नाही, ते काय आहे माहितीये का? ह्या गीता माईचं, ह्या गीतेचं वाक पूजन आहे. बघा, आपण हिचं पूजन करतोय. तुम्ही फक्त श्लोक नाही म्हणत आहात, ह्या गीता मातेचं पूजन करत आहात. मग असा ह्या गीते मातेचा जन्म झाला कुरुक्षेत्रावर, जेव्हा पांडव आणि कौरवांमध्ये जे युद्ध झालं, आपण म्हणतो त्यांच्यामध्ये झालं, पण हे धर्म आणि अधर्मामध्ये असं युद्ध होतं. तर त्यावेळेस काय माहितीये का, आता तुम्ही लहान आहात, पण तुम्हाला एक कळतं की बघा, जेव्हा युद्ध करायला आपल्या समोर कोण आहे, असं अर्जुनाला असं दिसलो की आपल्याला ज्यांनी आपल्या मांडीवर खेळवलं असं भीष्म पितामह आहेत, आपल्याला ज्यांनी शिकवलं कृपाचार्य आहेत,
द्रोणाचार्य आहेत आणि आपलेच भाऊ आपल्या समोर उभे आहेत. म्हणजे त्यांना असं वाटलं, अरे मग आता त्यांच्याशी कसं लढायचं? आपण मारामारी करताना सुद्धा बघा, आपले भावंड समोर असते तर असं बाहेर गेला मारामारी नाही करत, हो की नाही? मग कसं मारायचं त्याला? आपण नाही मारत ना. तसं मग आपली ही भावंड आहेत, मग यांना कसं मारामारी करायची? मग असं अर्जुनाला काय वाटलं माहितीये का? आता ह्यांच्याशी आपण कसं काय लढायचं? मग तो असं काय करतो, त्यावेळेस कृष्ण त्याच्या सोबत असतो. कृष्ण माहितीये की नाही आपल्याला, हे भगवान कृष्ण आहेत की नाही, या अर्जुनाच्या रथावर सारथ्याचं काम करत होते, म्हणजे त्याचे सारथी होते. मग आता हे भगवंत, मग कृष्ण काय झाला, अर्जुन काय झाला, तो म्हणे आता मी नाही युद्ध करत, माझ्यासोबत सगळेच माझे आजोबा आहेत, म्हणजे माझे पंजोबा आहेत, माझे गुरु आहेत. मग मी यांना कसं, बघा द्रोणाचार्यांनी त्यांना शिक्षण दिलं होतं. तुम्हाला माहितीये का काय काय शिक्षण दिलं होतं? म्हणजे बाण कसा चालवायचा, म्हणजे धनुर्विद्या शिकवली होती, सगळ्या याच्यामध्ये पारंगत केलेलं. आणि मग अशा गुरूंवर मी कसं काय शस्त्र चालवणार? आजोबांवर कसं शस्त्र चालवणार? मी कसं म्हणजे युद्ध करणार? मग अशा वेळेस अर्जुनाला कृष्णाने काय सांगितलं माहितीये का? भगवंतांनी काय सांगितलं? हे धर्मयुद्ध आहे, तुला लढावंच लागेल. बघा आता ही गीता आहे की नाही, त्यावेळेस या अर्जुनाला युद्धामध्ये उभं करण्यासाठी भगवंतांना त्या कुरुक्षेत्रावर म्हणजे युद्धाच्या मैदानावर सांगावी लागली. आणि तेव्हा या कुरुक्षेत्रावर अर्जुनाला युद्धात उभं करण्यासाठी, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी या भगवान श्रीकृष्णाला ही गीता सांगावी लागली. आणि तिथेच या गीता मातेचा जन्म झालाय. मग बघा आपल्याला पण, आपल्यामध्ये पण रोज युद्ध चालू असतं बरं का मनामध्ये. अरे आज तर माझा गीतेचा वर्ग आहे, पण आज टीव्हीवर आहे की नाही, त्याच वेळेस छान असं काहीतरी कार्टून लागले, आता ते बघू, एक छान मूवी लागली ती बघू, की वर्गाला बसू? हो की नाही? असं वाटतं की नाही आपल्याला? कधीतरी असं आपल्या मनात होतं की नाही? मग अरे आज घरी काहीतरी कार्यक्रम, स्कूलला जाऊ की नको, घरीच थांबू. मग असं आपल्याला असं वाटतं. मग आई म्हणते अरे कार्यक्रम होईल तोपर्यंत तू शाळेतून येसू, पण आपलं मन काय म्हणतं, अरे जाऊ की नको, जाऊ की नको, आपल्याला असं वाटतं की नाही? मग हे आपल्या मनामध्ये पण असंच युद्ध चालतं, जसं अर्जुनाच्या मनात चाललं होतं, युद्ध करू की नको. मग तसंच आपल्याला पण, आपल्या पुढे पण खूप प्रश्न असतात बरं का. बरे क्लासला जाऊ की वर्गाला बसू, म्हणजे आपल्या गीता वर्गाला बसू, की शाळेचा क्लास आहे त्याला जाऊ, की बाहेर का गावात आई बाबा चालले त्यांच्यासोबत जाऊ, की आता कुठेतरी छान कार्यक्रम आहे मग तिकडे जाऊ. मग असं द्वंद्व युद्ध आपल्या मनात पण चालू असतं. मग ह्या द्वंद्वाला ह्या गीतेतूनच आपल्याला उत्तर मिळत असतात. मग याच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी भगवान श्रीकृष्णाने ही गीता माता आपल्याला तिचं जे दुग्धामृत आहे, म्हणजे गाईचं दूध, का आपण रोज दूध पुष्ट होण्यासाठी गाईचं दूध पितो की नाही, तसं आपलं मन पुष्ट होण्यासाठी आपल्याला गीतेचे श्लोक म्हणायचे. अजून आपण खूप लहान आहोत, पण तुम्ही जसे जसे मोठे व्हाल की नाही, तसे तसे तुम्हाला कळणार की गीतेमध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांचे आपल्याला उत्तर मिळतात. आता तुम्ही म्हणाल मावशी ह्या याच्यामध्ये कशी काय आम्हाला अशी उत्तर मिळणार, हो की नाही? या गीतेमध्ये कशाला आपल्याला उत्तर मिळणार आहेत? आम्ही इतकं छोटे आहे, आम्हाला काय आता आमचा काय प्रश्न आहेत, आम्ही गीतेमध्ये कसं शोधणार उत्तर? बघा एक मुलगा असतो की नाही, त्याची सायकल, तुम्ही सायकल चालवता की नाही सगळेजण? चालवता ना? हा, मग आता समजा तुम्ही सायकल चालवताय, पण काय झालं मध्ये सायकल पंक्चर झाली. मग आता काय करायचं? मग आता तुम्ही म्हणाल ही पंक्चर झालेली सायकल, याच्यामध्ये गीता कसं उत्तर देणार? मग गीता माता काय सांगते माहितीये का? मग ती सायकल काय करायची, आपल्याला तिथेच उभी ठेवायची का? नाही. मग काय करायची? तिला चालवत चालवत कुठे न्यायचं? सायकलच्या रिपेअरिंगच्या दुकानात न्यायचं. मग गीता माता काय म्हणते, आता बसून राहू नको, तू उठ, ती सायकल उचल आणि दुकानापर्यंत घेऊन जा, म्हणजे तुला तुझ्या सायकलचं पंक्चर काढता येईल, काय झालं असेल ते करता येईल. म्हणजे गीता माता काय शिकवते माहितीये का? आपल्याला असं काही प्रश्न पडला की त्याचं उत्तर असतं, अरे तू बसून नको राहूस, तुझी सायकल पंक्चर झाली म्हणून उठ आणि ती सायकल घेऊन हळूहळू त्या दुकानापर्यंत जा. मग अशा मोठे झालं की आपल्याला अनेक प्रश्न पडतात. जसं आपण मोठं होतो तशी या गीता माता आपल्याला आपल्या खूप प्रश्नांची उत्तर देते. आणि तुम्ही खूप सुंदर म्हणतात. आणि आता बघा आपण 4 जण ह्या वर्गात आहोत, आणि तुम्ही बघा L1 मध्ये 12वा 15वा अध्याय शिकलात. बघा 12वा अध्याय म्हणजे भक्ती योग, त्याच्यामध्ये आपण ऐकलंय थोडंसं, आपल्याला थोडंसं माहितीये, अध्यायाचं नाव तरी आपण लक्षात ठेवतो की नाही. 12वा अध्याय भक्ती योग, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. आता तुम्ही लेवल 2 ला पण अध्याय शिकलात की नाही? 16वा अध्याय कुठला अध्याय बरं? त्याचं नाव काय? अरे वा, खूप छान, खूप छान.
दैवासुर संपद विभाग योग, नंतर 9वा अध्याय शिकला. कुठलं त्याचं नाव काय? राजविद्या राजगुह्य योग. अरे वा, मस्त, खूप छान. मग 14वा अध्याय आता ते दादा म्हणाला, त्याचं नाव काय बरं? गुणत्रय विभाग योग. वा 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 वा. आणि 17वा? श्रद्धात्रय विभाग योग. वा, खूप खूप हुशार आहेत हे बालगोपाळ. बालगोपाळ म्हणजे काय, गोपाळच आहेत, त्याच्यामध्ये जास्तच हुशार. आणि सगळ्यांनी अतिशय सुंदर म्हटलं. आणि जसं बघा, त्या गीता मातेचा पण आपण बर्थडे सेलिब्रेट करतो बरं का, गीता जयंतीच्या दिवशी. त्या दिवशी असते मोक्षदा एकादशी, आणि ह्या मोक्षदा एकादशी दिवशी गीता जयंती असते. आणि आपल्या परिवारात पण हे अतिशय उत्साहाने चैतन्यमय असा उत्सव आपला साजरा केला जातो. तुम्ही आता आहात 1-2 वर्षा, म्हणजे 2 वर्ग तर झालेत, पण तुमच्या वर्गाच्या वेळेस आता तुम्ही अजून शिकणार आहात, तेव्हा कधीतरी तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही हा उत्सव आहे आपल्याकडे असं तुम्हाला समजेल. म्हणजे तुम्ही शिकत राहाल, मोठे झालात तरी पण आपल्याला माहिती की आपण या गीता जयंतीचा उत्सव साजरा करतो, तिचं पूजन करतो, तिचा बर्थडे सेलिब्रेट करू. आणि हा एकच असा ग्रंथ आहे बरं का, याची आपण त्याला गीता जयंती म्हणजे त्याचा बर्थडे साजरा करतो. म्हणजे असा हा वैश्विक ग्रंथ आहे, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. छोटे मोठे, म्हणजे आजी आजोबा, आपण छोटी मुलं, सगळ्यांसाठी आहेत. आपले ताई दादा मोठे हे सगळं शिकू शकतात. मग आपण आहे की नाही, किती छोट आहे. तुम्ही म्हणाल तर मावशी आम्ही काहीच काम काय करू शकतो, आता आम्ही तितकं छोटे, आम्ही शिकवू शकत नाही. आता आधीच आपल्याला तर मोठ्या ताईंनी सांगितलं की नाही, मग आपण आपल्या मित्रांना सांगू शकतो, ते काम आपण करू शकतो. ते सुद्धा काम ते भगवंताला खूप आवडणार आहे. म्हणजे तुम्ही एक जरी तुमचा मित्र आणला की नाही याच्यात, मग तो पण गीता शिकणार तुमच्या सोबत. हे म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी केलेलं काम आहे. होऊ शकतं की नाही, आपण इतकंच करू शकतो की नाही. अजून छोटा आपल्याला अभ्यास आहे, आपल्याला स्कूल आहे, क्लासेस आहेत, सगळं आहे. पण इतकं तर क्लासमध्ये गेल्यावर एखाद्या मित्राला सांगू शकतो, शाळेत गेल्यावर एखाद्या मित्राला आपण सांगू शकतो. हे खूप मोठं काम आहे. मग ते आपण सगळ्यांनी करायचंय. आणि L4 पर्यंत म्हणजे सगळे 18चे 18ही अध्याय आपल्याला म्हणायला शिकायचे की नाही सगळ्यांना? हो. हो. आणि आता आपण सगळे शिकणार आहोत. हळूहळू अगदी शिकता शिकता आज 1 श्लोक, उद्या 2 श्लोक असं पाठांतर हळूहळू करायचं. तुमचा अभ्यास सांभाळून अभ्यास, म्हणजे अभ्यासही करायचा आहे, खेळायचं पण, आणि गीतेचा 1 तरी श्लोक आपण रोज करायचा. म्हणजे गीतेचं पूजनही होतं, शाळेचा अभ्यासही होतो, हो की नाही. आणि गीता आपल्याला धर्म काय आहे ते शिकवते बरं का. आता तुम्ही म्हणाल आमचा काय धर्म, आम्ही तर अजून छोटा आहोत, शाळेत जात आहोत. मग बघा गीता माता काय सांगते माहितीये का, धर्म काय. आता तुम्ही छोटी मुलं आहात, तर तुमचा काय धर्म आहे? ताई, अभ्यास करणं, शाळेत नियमित 1 जाणं, मिनिट ताई, मी परत रिस्टार्ट करते. आता हे अगदी मीटिंग आपली जास्त वेळ नाही संपते. लागणार. नाही किती minutes मीटिंगच आहे? संपून जाईल आपली. परत जॉईन करायचं. हा, ठीक तुम्ही आहे. परत रिजॉईन करा ताई. परत आपण रिजॉईन करतोय. तुमचं ठीक बोलणं आहे. अर्धवट राहील, म्हणून मी म्हटलं की परत रिजॉईन करू आपण. अगदी 2च मिनिटं, जास्त नाही लागणार. तुम्ही व्यवस्थित बोला, पण आता मीटिंग संपत आली.